नमस्कार मित्रांनो, तुमचं सर्वांचं आपल्या उत्तम साहित्य या यूट्यूब चॅनेलवर सहर्ष स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण एक छानशी कथा ऐकणार आहोत. कथेचं नाव आहे घोटाळा आणि या कथेचे लेखक आहेत उत्तम सदाकाळ. मित्रांनो, कथेला सुरुवात करण्यापूर्वी तुम्ही जर आपला चॅनेल सबस्क्राईब केला नसेल किंवा तुम्ही या चॅनेलवर नवीन असाल तर आपला चॅनेल नक्की सबस्क्राईब करा, शेअर करा आणि कथा कशी वाटली ते कमेंट करून नक्की कळवा. चला तर मग सुरू करूया आजची आपली छानशी विनोदी कथा घोटाळा. राजा, बाजा आणि गजा हे तिघं जिवलग मित्र, अगदी लंगोटी यार. तिघांचंही शिक्षण बेतासबात. तिघांच्याही घरी भरपूर शेती होती, त्यामुळे शेतात राबण्याशिवाय त्यांच्यापुढं पर्याय नव्हता. तिघही खाऊन पिऊन सुखी होते. बाजा आणि गजाच्या घरी माणसांचा राबता होता. मनुष्यबळ भरपूर असल्यानं कामाची वाटणी व्हायची. दिलेलं काम पूर्ण करून बाजा आणि गजा लबाडवाडीच्या मारुतीच्या मंदिरात राजाबरोबर चकाट्या पिटत बसायचे. राजाच्या घरची परिस्थिती खूप वेगळी होती. राजाचे आई वडील लवकरच देवाघरी गेले होते. नशीब त्यांनी जायच्या अगोदर राजाचे हात पिवळे गेले होते. दिसायला देखणी पण तोंडाने फटकळ असणारी राणी त्यांनी राजासाठी शोधून आणली होती. लग्न झाल्यावर वर्षभरातच राजाचे आई वडील निवर्तले होते. आई वडील गेल्यावर संसाराची सगळी जबाबदारी राजावर आली. आधीच मनानं हळवा आणि भित्रा असणारा राजा या जबाबदारीनं अजूनच बावरला. पण राणी खमकी होती. तिनं वर्षभरात राजाचा स्वभाव ओळखला होता. राजाला संसाराची जबाबदारी पेलवणार नाही हे तिनं ओळखलं होतं. मग काय, कंबर कसून तिनं राजाच्या अंगावर पडलेली जबाबदारी स्वतःच्या खांद्यावर घेतली. राणी कर्त्या पुरुषासारखी शेतात राबू लागली. राजा मात्र उडाण टप्पूसारखा काम टाळून गावभर फिरू लागला. राणीनं सुरुवातीला त्याला लगेच समजावलं, पण पालथ्या गाड्यावर पाणी. राजाचं शेतात लक्ष कमी आणि रिकामे उद्योग करण्यातच जास्त लक्ष असायचं. बाजा आणि गजा भेटल्यावर तर विचारूच नका. मग त्याला जेवणाचं सुद्धा भान नसायचं. पदरी पडलं आणि पवित्र झालं असं समजून राणीनं एक हाती संसाराचा गाडा ओढायला सुरुवात केली. लग्नाला वर्ष होऊन गेलं, पण घरात चिमुकली पावलं काय अवतरली नव्हती. राणीला मुलाबाळांची भलतीच ओढ होती, पण अजून तिच्या नशिबी आई होण्याचं सुख नसल्यानं ती गुरावासरात जीव रमवत होती. हल्ली हल्ली तर बाजा आणि गजाला सुद्धा राजासारखाच कामाचा कंटाळा करण्याची सवय लागली होती. तिघही दिवसभर देवळात बसून एकतर पत्ते कुटायचे नाहीतर चकाट्या पिटत बसायचे. त्या दिवशी ते असेच गप्पा हाणत बसले होते. मंदिराच्या शेजारीच मोठं पिंपळाचं झाड होतं. त्या झाडाखाली सावलीत चांगले मोठे दगड बघून ते टेकले होते. बाजूला पडलेले खडे उचलून बाजा नेम धरून जमिनीवरून पिंपळावर चढणारे मुंगळे उडवत होता. त्याचा अचूक नेम बघत गजा आणि राजा हाताच्या पंजावर हनवटी टेकवून टक लावून बसले होते. हे बाजा, अरे नको मारू की त्यांना. उगा एखादा मुंगळा पिसाळला तर कडकडून चावायचा. राजानं त्याच्या भित्र्या स्वभावाला अनुसरून म्हटलं. कसा चावल मुंगळा? चावू दे तर खरं, मग बघ त्याची खांडोळीच करतो. हातातला दगड मुंगळ्यावर जोराने भिरकावत बाजा उद्गारला. अरे मुंगळ्याची झात लई चिवट असते. एकदा का चावा घेतला का पार मुंडकं तुटलं तरी सोडत नाहीत ते. माझ्या गालावर ह्या इथं एक वन आहे बघ. मुंगळे मारणाऱ्या बाजाला गालावरचा व्रण दाखवत राजा पुढे म्हणाला. हा वन मुंगळ्यामुळेच पडलाय. त्यो कसा काय? गजानं विचारलं. अरे बारीक असताना मी आंबा खाल्ला आणि तोंड न धुता तसा झोपलो. रात्री आंब्याच्या वासानं एक मुंगळा माझ्या गालावर चढला आणि चावला की जोरात. मी मस्किया काढलो, त्याला झटकलं, पण हा गडी ढीम जागा सोडायला तयार नाही. पुढच्या 2 नांग्यांनी माझ्या गालाची कातडी अशी काय जाम धरली की बोलता सोय नाही. मी त्याला बळ लावून ओढला तसं त्याचं धड आलं माझ्या हातात आणि मुंडकं राहिलं गालाला चिकटून. पार जीव गेला तरी गाल सोडला नाही बहादरानं. म्हणून म्हणतोय त्यांच्या वाटेला जाऊ नको. राजा, एवढा मोठा घोडा झालास पण बारीक पोरावानच वागतोय रे तू. अरे मर्दाची जात आहे आपली, असं मुंगळ्याला भिवून जमतंय वय? बाजानं राजाची क्यू करत म्हटलं. बघ बा, मी आपलं सांगायचं काम केलं. ए, तुम्ही दोघं बी गप राहा रे. गजा दोघांना गप्प करत म्हणाला. गप राहून काय करू मग? बाजानं विचारलं. काय करू नका, फक्त मी काय सांगतोय ते ऐका. बर बाबा, सांग तुला काय सांगायचंय ते, राजानं म्हटलं.
अरे पांगरीला जायचं का संध्याकाळी? गजानं विचारलं. ते रे कशाला? अरे खेळ आहे बिरुबाचा, खेळ बघायला जाऊ आणि मग खेळ संपल्यावर मटणाचं जेवण असतंय तिथं, चांगलं पोटभर जेवून येऊ. चालतंय की, मटण म्हटल्यावर आपण कुठे बी यायला तयार आहे. बाजानं आनंदानं होकार भरला. पण रातच्याला कसं जाणार? नदीतून जायचंय ना पलीकडं, राजानं घाबरलेल्या आवाजात म्हटलं. तू गप्रा भित्र्या, जावा बघावा तावा याच्या मनात भ्याव भरलेलंच असते. नाव राजा आणि स्वभाव बागूबाई. अरे आम्ही हाय ना सोबतीला, मग तुला कोण खाणार आहे? उगं घाबरू न ग. बाजानं जरा रागातच म्हटलं. तसा राजा मुंडी हलवत म्हणाला, आता तुम्ही असल्यावर मी कशाला कोणाला भेटतोय? अंगाशी मग रातच्याला येणार ना पांगरीला? वय वय येणार की. चला तर मग ठरलं, आज रातच्याला बिरुबाचा खेळ आणि बोकडाचा रस्सा जिंदाबाद. गजानं उत्साहानं बेत पक्का ठरवला. बेत ठरवल्यावर तिघही आपापल्या घरी गेले. रात्री पांगरीला जायचं असल्यानं घरातलं आणि शेतातलं काम बघणं गरजेचं होतं. ते उरकून संध्याकाळी ते मारुतीच्या मंदिरात भेटणार होते आणि मग तिथूनच ते पांगरीला जाणार होते. बघता बघता संध्याकाळ झाली. गजा, राजा, बाजा मारुतीच्या मंदिराजवळ जमले. चला निघायचं ना मग? गजानं विचारलं. वय वय निघायचं की, बाजानं होकार दिला आणि तो निघू लागला. तोच राजा त्याला थांबवत म्हणाला, अरे थांबा थांबा. काय झालं र? नाही मी 5 मिनिटात आलो घराकडून. घराकडून? ते र कशाला? अरे माझं नेहमीच दुखणं. हसत हसत राजा उद्गारला आणि पोटाला हात लावत झपाट्यानं घराकडे गेला. हा राजा पण ना ऐन येळाला पचका करतो सगळा, गजा वैतागून बोलला. अरे त्याचं हे दुखणं नेहमीच आहे गड्या. शिकारीची येळ झाली आणि कुत्र्याला टिंब टिंब आली असं म्हणतात ना, ते उगाच नाही. राजा त्याच चालीचा आहे. सदान कदा याच्या पोटात गडबड सुरूच असते. ती बिचारी राणी याला कसं सहन करत असल देव जाणं. बाजा राजाच्या पाठमोऱ्या आकृतीकडे बघत हसत हसत बोलला. वय ना, परवाच राणी भेटली तेव्हा सांगत होती. राजाला चांगल्या चांगल्या डॉक्टरला दावला पण त्याचं हे दुखणं काय बंद होत नाही. गजा, अरे आपण चाललोय खेळ बघायला आणि तिथलं तिखट जेवण जेवायला. ते राजाला सहन होईल का? पण नाहीतर तिथला खेळ राहायचा बाजूला आणि राजाचाच खेळ सुरू व्हायचा. उगा नसताना तिथल्या लोकांसमोर तमाशा. काय भरोसा नाही बाबा राजाचा. आपण एक काम करू, राजा आला का त्याला स्पष्ट विचारू. त्याला सहन होत नसल तर आपण दोघंच जाऊ पांगरीला. राजाला राहू दे घरीच लोटा परेड करायला. गजा हसत हसत बोलला. गजा आणि बाजा बराच वेळ गप्पा मारत देवळापुढच्या दगडावर बसून होते. राजाचा अजूनही तपास नव्हता. अंधार आता चहूबाजूनी दाटून आला होता. जसा जसा वेळ जात होता तसा तसा गजाचा आणि बाजाचा जीव खालीवर होत होता. अखेर राजा धावत पळत आला. मोकळ्या आवाजात तो दोस्तांना म्हणाला, आता चला रे बावांनो, माझं काम झालं आता. आता कसलं टेन्शन नाही. मला आता लय मोकळं मोकळं वाटतंय. कवा एकदा रस्सा बरोबतोय असं झालंय मला. होय का? गजानं जरा गुस्सतच म्हटलं. वय खरंच. अरे काय माणूस आहे का काय तू? 5 मिनिटं बोलास आणि तासभर गायब झालास. बाजानं तक्रारीच्या सुरात राजाला खडसावून विचारलं. त्याचं कसं आहे बाजा, हे दुखणं जरा लई वेगळंय बाबा. त्याच्या पुढं कुणाचं काय चालत नाही. अरे कॉल आला रे आला की पळावंच लागते. बरं एखादा कॉल आला तर गोष्ट वेगळी. पण माझं कसं आहे, पाठोपाठ कॉल येतात आणि मग पाठोपाठ कॉल आल्यावर टाईम होणारच ना. म्हणजे तुला लागोपाठ? बाजाचं म्हणणं मध्येच तोडत राजा बोलला. ते समजा राहू द्या रे, आता येळ नका घालू. चला निघा. निघायचं तर आहेच रे, पण आम्ही असा विचार करतोय की पांगरीला दोघांनीच जायचं. तुला नाही न्यायचं. गजानं आपला निर्णय राजाला सांगितला. तसा राजा ओरडून त्याला म्हणाला, मला नाही न्यायचं का? मी काय केले? तुझा काय भरोसा नाही बाबा. तुझं दुखणं 4 चौघात इज्जत काढीन. तिथं जाऊन लागोपाठ तुझं कॉल सुरू झाले. अहो काय करायचं? तू ऐन पंक्तीत घोटाळा करशील. आता नाही रे तसं काय होत. तुम्ही नका टेन्शन घेऊ. राजानं कशीबशी दोघांची समजूत काढली आणि ते पांगरीच्या रस्त्याला निघाले. गावाच्या बाहेर पडून ते पांगरीच्या रस्त्याला लागलेच होते. तोच अंधारातून गावात निघालेला हनम्या पैलवान त्यांना भेटला. काय र, या टायमाला कुठं निघालाय तुम्ही? हनम्यानं विचारलं. पांगरीला चाललोय. आज बिरोबाच्या देवळापुढे खेळ आहे ना, म्हणून निघालोय खेळ बघायला. गजानं उत्तर दिलं. अरे हा, मी विसरलंच होतं बरं काही येड्यावानी. आमच्या जोडीदारांचं बी ठरलं होतं जायचं, पण आज जरा काम निघालं आणि बेत रद्द झाला.
तुम्ही या जाऊन खेळ बघा, आणि खेळ संपल्यावर मटणाचं जेवण असतं या तिथं, ते खाऊनच या की येड्यावानी. वय वय, ते काही सांगायला पाहिजे का? ते समजा ठरवूनच चाललोय बघा पैलवान, बाजा बोलला. जा जा, मस्त रस्सा ओरपून या, पण एक गोष्ट ध्यानात ठेवा गाड्यांनो. कोणती गोष्ट? तिघांनी उत्सुकतेने विचारले. कसं आहे, सध्या आपल्या शिवारात बिबट्यानं धुमाकूळ घातलाय, तुम्हाला माहित असेलच की. वय हाय माहिती. मग जाताना जरा सांभाळून जा. नदी वलांडताना आजूबाजूला ध्यान ठेवा. नदीच्या काठाला झाडझुडपं आहेत, त्या बाजूने बिबट्या पाणी प्यायला येण्याची शक्यता आहे. तिथं तो आडोशाला बसलेला असेल एखाद्या वेळी. तुम्ही तेवढ्या भागातून जाताना काळजी घ्या येड्यावानी. हनम्या पैलवानानं त्याच्या स्टाईलमध्ये इशारा दिला आणि तो निघून गेला. हनम्याचं बोलणं मनात घोळवत तिघही रस्त्याला लागले. राजा आधीच भित्र्या स्वभावाचा, त्यात हनम्या पैलवानाचा इशारा ऐकून तो अजूनच हादरला. त्याच्या तोंडावरून भीती जणू ओसंडून वाहत होती. भीतीनं त्याच्या पोटात जरा गडबडल्यासारखं झालं आणि गप्प राहून तो दोस्तांच्या जोडीनं वाट कापू लागला. आता अंधार चांगलाच दाटला होता. नदीचा भाग जवळ आला तसं तिघं सावध झाले. आजूबाजूला लक्ष ठेवीत ते झपाट्यानं चालू लागले. एवढ्यात एका झुडपात खुसफुस झाली. त्या आवाजानं तिघही थबकले. आवाजाच्या दिशेने डोळे फाडत ते बघू लागले. अचानक समोरच्या झुडपातून त्यांच्या दिशेने झेप घेत येणाऱ्या प्राण्याला बघून तिघही हादरले. राजानं तर मोठ्यानं किंकाळी फोडली. अगं बाबो, अरे बिबट्या आला र, पळा पळा, मला वाचवा. राजा मोठमोठ्यानं ओरडत होता आणि त्याला शांत करत बाजा आणि गजा म्हणत होते. ए गपकीर भित्र्या, अरे ओरडू नकोस, तो बिबट्या नाही बिबट्या, कुत्रं आहे ते, कुत्रं बघ, नीट बघ. काय कुत्रा आहे वय? खरंच का? वय वय, हे काय माझ्या जवळ येऊन उभं राहिले? अरे आमचंच कुत्रं आहे ते, त्यानं मला पाहिलं म्हणून धावत आलं माझ्याकडं. सकाळपासून घरातून पळालं होतं, ते आता आले. आपण उगाच घाबरलो त्याला. गजानं स्पष्टीकरण केलं तसा सुटकेचा श्वास सोडत राजा म्हणाला. बरं झालं बाबा, नाहीतर काय खरं नव्हतं. चला मग, येळ झालाय, लवकर पोचायला हवं. दोस्तांनो जरा थांबता का? बोटाला हात लावत तोंड वेडवाकडं करत राजा बोलला. थांबा? आता इथं कशाला थांबायचं? बाजानं विचारलं. अरे बाबा, मी तुमच्या त्या कुत्र्याला बघून घाबरलो आणि मग बघा माझ्या पोटात कळ आली. कळ आली? मग आता काय करायचं? नाही काय करायचं नाही, मी जरा जाऊन येतो. कुठं? इथं? वय वय, नदीच्या दाराच्या कडेला उरकतो मी, तर तुम्ही माझ्या बाजूला उभं राहा, नाहीतर बिबट्या मागच्या मागं मला लांपास करीन. जायला काय कटकट आहे वया राजाची, सारखं पळते, याला सोबत घ्यायलाच नको होतं. अरे नुसतं कुत्रं बघून जर याच्या पोटात कळ आली तर बिबट्याला बघून काय होईल? गजा हसत हसत बोलला. ए गजा, अरे तू बिबट्याचं नाव काढू नको, नाहीतर हा राजा इथंच खेळ सुरू करीन आणि आपल्याला पांघरीचा बेत रद्द करायला लागल. बाजानंही म्हटलं. राजा त्या दोघांच्या टोमण्याकडे लक्ष न देता आपलं काम उरकत होता. बाजा आणि राजा पहारेकऱ्यासारखे त्याच्यापासून थोड्या अंतरावर उभे होते. त्याचं काम कधी आटोपतंय याकडे त्यांचं लक्ष लागून राहिलं होतं. अखेर राजा उठला. त्याच्या पोटातली भीती निघून गेली होती. मोकळ्या मनानं आणि मोकळ्या पोटानं तो गजा आणि बाजाबरोबर निघाला. पांगरीतल्या बिरोबाचं मंदिर गर्दीनं फुललं होतं. खेळ सुरू झाला. राजा, गजा, बाजा मुद्दाम एका कोपऱ्यात जागा धरून बसले होते. ढोलाच्या तालावर गाण्यामधून बिरोबाची महती सांगणारे खड्या आवाजाचे वृद्ध गावकरी अगदी रंगून गेले होते. त्यांच्या आवाजाच्या जादूनं ऐकणारे सुद्धा भारावले होते. मध्यरात्रीपर्यंत हा खेळाचा कार्यक्रम रंगला. राजा, गजा आणि बाजानं मुक्त मनानं खेळाचा आनंद घेतला. खेळ संपला. जेवणाच्या पंक्ती मंदिराच्या समोरच्या मैदानात बसल्या. रात्रीच्या नीरव शांततेत मटणाचा तिखटजाळ रस्सा आणि मोजके खडे भात खाणाऱ्यांच्या ताटात वाढले गेले. जेवण सुरू झालं. राजा, गजा आणि बाजानं पोट भरून जेवणाचा आस्वाद घेतला. जेवण उरकल्यावर तृप्त मनानं पहाटे पहाटे ते लबाडवाडीच्या दिशेने निघाले. राजा, बाजा आणि गजा पांगरीला जाऊन आले. काहीही न होता ते सुखरूप घरी पोहोचले होते. पण त्यानंतर मात्र एखादं वादळ यावं तसं बिबट्याचं वादळ आलं. लबाडवाडीच्या परिसरात बिबट्याने हल्ले सुरू केले. नुसता धुमाकूळ घातला. तो रोज कोणाचं कुत्रं ने, कोणाची शेळी ने, कोणाचं वासरू ने असं करू लागला. नंतर नंतर निर्ढावलेला बिबट्या चक्क माणसांवर सुद्धा हल्ले करू लागला. सगळा परिसर बिबट्याच्या भीतीनं घाबरून गेला. लबाडवाडी जंगलाला लागून असल्यानं तर धोका अधिकच वाढला होता. पहाटे पहाटे ओढ्याला पळणारे आणि रात्री शिवारात भुरट्या चोऱ्या करणारे गडी गप्प झाले होते. पोटाचं दुखणं असणाऱ्या राजाचीही बिबट्यामुळे भलतीच पंचायत झाली होती.
रात्रीच्या वेळी त्याला सारखं सारखं बाहेर पळता येईना. सगळीकडे बिबट्याची दहशत पसरली होती. अशातच एका रात्री राजाची बायको राणी ठणानाना ओरडू लागली. तिच्या किंकाळ्यांनी लबाडवाडीच्या पोटात धस्स झालं. राणी मोठमोठ्याने ओरडून गावकऱ्यांना हाका मारत होती. अरे धावा रे, अरे लवकर या रे, धावा रे, वाचवा माझ्या राजाला, वाचवा. राणीच्या किंकाळ्यांनी आरोळ्यांनी लबाडवाडी अंथरुणातून ताडकन बाहेर आली. हातात मिळेल ती वस्तू घेऊन लोक घराबाहेर आले. सोबत असल्याची खात्री करत आणि उजेडासाठी हातात कंदील बॅटऱ्या घेऊन जो तो राजाच्या घराकडे धावत सुटला. बाजा आणि गजाच्या कानावर सुद्धा हा गदारोळ आला. राजा संकटात असल्याची त्यांना जाणीव झाली आणि ते राजाच्या मदतीसाठी धावत सुटले. अख्खी लबाडवाडी राजाच्या घरापुढे जमा झाली. प्रत्येकजण भेदरलेला, नक्की काय झालं या विचारानं ग्रासलेला. घराच्या दारात बसकन मारून बसलेल्या आणि धाय मोकळून रडणाऱ्या राणीला बघून तिथं आलेल्या प्रत्येकाच्या मनात शंकेची पाल चुकचुकत होती. सगळे जमले होते, पण राणीला काय झालं हे विचारण्याचं धाडस कुणीच करेना. हनम्या पैलवान जेव्हा हातबाया सावरत तिथं पोहोचला तेव्हा सर्वांच्या जीवात जीव आला. आल्या आल्या हनम्यानं राणीला विचारलं, राणी काय झालं ग रडायला? सारा गाव गोळा करून तू का गळा काढतेस येड्यावानी? हनम्या भाऊजी, आता काय सांगू तुम्हाला, अहो माझं नशीब फुटलं असं म्हणत राणी पुन्हा रडू लागली. अगं नेमकं काय झालंय ते तरी सांग ना, असं कोड्यात बोलून आम्हाला काय कळणार फत्र? हनम्या पैलवान चौकशी करत होता तोच राजा आणि बाजा सुद्धा तिथे येऊन पोहोचले. वहिनी काय झालं, तुम्ही का रडताय? दोघांनी एका सुरात विचारलं. हो आता कुठल्या तोंडानं सांगू, माझ्या राजाला बिबट्याने उचलून नेलं हो. राणीनं काय घडलं ते सांगितलं आणि पुन्हा हंबरडा फोडला. जमलेल्या लोकांच्या काळजाचं पाणी पाणी झालं. राजाला बिबट्यानं ओढून नेल्याचं ऐकल्यावर प्रत्येकाच्या अंगावर सर्रकन काटा उभा राहिला. गजाला आणि बाजाला काय बोलावं तेच सुचेना. त्यांचे डोळे गपागप भरून आले, कंठ दाटून आला. राजाच्या आठवणी त्यांच्या डोळ्यातून गालावर ओघळू लागल्या. राणी मोठमोठ्यानं ओरडून आकांड तांडव करत होती. त्या मेलेला माझंच घर कसं दिसलं, माझाच राजा त्याला कसा आवडला, मुडदा बसवला त्या बिबट्याचा. अगं शांत हो, आता जे झालंय ते काही टाळता येणार आहे का? असं दाही मोकलून रडत बसण्यानं तुझा राजा परत येणार आहे का? एका म्हातारीनं राणीची समजूत काढत म्हटलं. तशी राणी अजूनच मोठ्यानं रडू लागली. कासाबाई कशी शांत होऊ मी, अव लगीन झाल्यापासून त्याला नजर आड केलं नाही म्या. आजच कसा वैर्यानं दावा साधला. अरे नुसतं हिथं उभं राहून काय करता, जा माझ्या राजाला शोधा जा. त्या बाजूला नेलं बघा वडून, माझ्या डोळ्यासमोर नेलं माझ्या राजाला, पण मी काय बी करू शकले नाही. राणीनं पुन्हा हंबरडा फोडला. राणीनं दाखवलेल्या दिशेने गजा आणि बाजा निघाले. त्यांच्यासोबत हनम्या पैलवान सुद्धा निघाला. एवढा वेळ दूर उभे राहून गंमत बघणारे हनम्याचे जोडीदार रंग्या, हर्या आणि राम्या हातात काठ्या घेऊन त्यांच्या मागे निघाले. आता आला भैर, अरे एवढा वेळ कुठं होता येड्यावानी? हनम्यानं आपल्या जोडीदारांना विचारलं. इथंच होतो की, पण काय रे हनम्या, आता काय करायचं? पोलिसांना खबर द्यायची का? रामीनं विचारलं. तुझी झाली का सुरुवात? काय बी झालं की तुझं आपलं एकच गाणं, द्यायची का पोलिसात खबर? एवढ्या वेळा पोलिसाचा मार खाल्लाय, पण खबर द्यायची तुझी हौस काय भागत नाही बघ. अरे आता प्रसंग काय हाय आणि तू पोलिसाच्या खबरीचं काय टुमणं लावून घेऊन बसलाय? आपल्याला आता पहिल्या झूट राजाला शोधायला हवं. जर बिबट्यानं त्याला जादा दूर नेला नसेल ना तर राजाला वाचवता येईल. राजाला वाचवणं जादा महत्वाचं आहे, तुझी खबर नाही, समजलं का येड्यावानी? अरे जादा बोलण्यापेक्षा राजाला शोधा बघू. असं करा, समद्यांनी एकत्र शोधण्यापेक्षा अशी आडवी रांग धरून शोधा, म्हणजे पटकन शोध लागेल. बाजानं शोध कसा घ्यायचा हे सांगताच सगळे पांगले. शेतात पात धरतात तशी ओळ धरून ते राजाला शोधू लागले. राजाच्या घरापासून शोध घेत घेत गावकरी बरेच अंतर पुढे आले. अजून काही मागमूस लागला नव्हता. तास झाला तरी काहीच हाती आलं नव्हतं. शोध घेणाऱ्यांनी आता राजा जिवंत असेल याची आशा सोडली होती. हनम्या, अरे एवढा येळ बिबट्या राजाला जित्ता ठेवायचा नाही. निम्मा अर्धा राजा त्याच्या पोटात गेला बी असल, तेव्हा आपण या घटनेची वर्दी पोलिसात दिली पाहिजे. राम्यानं त्याचं पालुपत पुन्हा सुरू केलं, मात्र यावेळी हनम्या त्याला रागवला नाही. तू म्हणतोयस ते खरं आहे बरं. आता राजा काय जिवंत भेटणार नाही,
मिळालीच तर त्याची हाडकच मिळतील. निराश झालेला हनुम्या हातातली कुऱ्हाड खाली ठेवत हताशपणे बोलला. हनुम्यानं धीर सोडताच गजा आणि बाजाचंही अवसान गळालं. त्यांचे डोळे डबडबले आणि ते रडू लागले. गेला रे आमचा जिगरी दोस्त आम्हाला सोडून. परवा तर आमच्याबरोबर पंक्तीला मस्त मटण खाल्लं, खेळ पाहिला. काल देवळात दिवसभर गप्पा हाणल्या त्यानं आणि आज बिचारा बिबट्याच्या तावडीत घावला. गजा रडू लागला तसा बाजा त्याला बिलगत हमसाहमसी रडत म्हणाला, अरे आपल्या लई भरोसा त्याचा. परवा नदीत रातच्या येळेला पोटात कळ आली तेव्हा आपल्या भरोश्यावर जोडपा आड बसला होता. नाहीतर भित्र्या काळजाचा राजा नदीजवळ सुद्धा गेला नसता. होय र होय. गजा आणि बाजा एकमेकांच्या गळ्यात पडून रडत होते. तोच खालच्या बाजूने कुणीतरी जोरानं ओरडलं, अरे इकडं खालच्या अंगाला या, इथं हाय बिबट्या आणि त्याच्या तोंडात काहीतरी हाय बघा. बिबट्या असल्याचं कानावर पडताच सगळे हत्यार घेऊन त्या बाजूला पळाले. टेकडीच्या उजव्या बाजूला घळीत बरीच झाडी होती. त्या झाडीत गणपानं बिबट्याला पाहिलं होतं. हनुम्या, गजा, बाजा, रंग्या, राम्या, हऱ्या तिथं पोचले. बाकीचे लोक सुद्धा आले. कुठं दिसला रे बिबट्या? हनुम्यानं गणपाला विचारलं. तो काय त्या मोठ्या खडकावर बसला होता. मी बॅटरीचा झोत त्याच्यावर मारला तसा मोठ्यानं गुरकावला. रक्तानं त्याचं तोंड लाल झालं होतं. जसा बॅटरीचा फोकस तोंडावर पडला तसा तो राजाला घेऊन खालच्या जंगलात घुसला बघा. गणपाच्या खोलाशानं धास्तावलेली मंडळी सावधपणे त्या खडकाजवळ आली. कंदिलाच्या आणि बॅटरीच्या उजेडात त्यांनी खडकावर पडलेलं रक्त पाहिलं. तशी सगळ्यांची खात्री पटली. बिबट्यानं जंगलाच्या भागात राजाला नेल्यानं सगळ्यांचाच इलाज खुंटला. मंडळी काय करता बोला, येता का माझ्या संगात? पार जंगल घुसळून काढू आणि आणू राजाला परत, हनुम्यानं न भिता म्हटलं. हनुम्या आत जायला तयार होता, पण बाकी कोणी जंगलात घुसायची हिंमत करत नव्हतं. आपल्याबरोबर कोणीच येत नाही हे बघून हनुम्यानं त्वेषानं म्हटलं, तुम्हाला कोणाला यायचं नसेल ना, नका येऊ, मी एकटा चाललो जंगलात. हे हनुम्या, अरे येडा झालास काय तू? आज जंगलात जर बिबट्यानं हल्ला केला तर? एकतर आधीच त्याच्या तोंडाला माणसाचं रक्त लागले. राजाला तर त्याने खाल्लाच असेल, आता तू आयता जा त्याच्या तोंडात. रंग्यानं हनुम्याला आडवत म्हटलं. अरे पण आता पण नाही नि बिन नाही, थेट गावात निघायचं. हवं तर दिवसा सगळा गाव घेऊन जंगल चाळून काढू, पण आता या अंधारात नको बाबा. होय होय, रंग्या बरोबर बोलतोय. उद्या आपण पोलिसांना खबर देऊन त्यांना शोधून घेऊन येऊ. राम्यानं असं बोलताच हनुम्यानं असं काही रागानं त्याच्याकडे पाहिलं की राम्या तिथं थांबलाच नाही. आत निघालेल्या हनुम्याला सगळ्यांनी समजावलं. त्याला जंगलात जाण्यापासून रोखलं आणि मग ते सगळेच मोकळे हात हलवत माघारी फिरले. इकडे राजाच्या घरी राणीचं रडणं सुरूच होतं. ती राजाला शोधायला गेलेल्या लोकांची वाट बघत होती, पण अजूनही कोणाचा काही मागमूस नव्हता. राणीचं सारखं रडणं ऐकून तिच्या शेजारी बसलेल्या बाया सुद्धा रडायला लागल्या. रडता रडता त्या राणीला म्हणत होत्या, अगं राणी, हे असं कसं घडलं ग? बायांचा सामूहिक रडण्याचा आवाज वाढला तशी गप्प बसलेली कासाबाई मोठ्या सुरात रडत पुढे आली आणि राणीच्या तोंडावरून हात फिरवून म्हणाली, अरे माझ्या कर्मा, देवानं हे काय आकरीत केलं. डोंगरासारखा राजा आमच्यातून ओढून नेला. आता माझ्या राणीचं कसं होणार? तिच्याकडं कोण बघणार? कासाबाईचा रडण्याचा सूर असा टिपेला पोचला तशी तिथे जमलेल्या महिला मंडळामध्ये रडण्याची चढाओढ सुरू झाली. राणीचा आवाज त्यांच्या रडण्यापुढे खुजा वाटू लागला. आपल्या दुःखात सारे गाव सहभागी झालेलं बघून राणीला राहून राहून हुंदके फुटू लागले. एवढ्यात राजाला शोधायला गेलेले गावकरी हात हलवत तिथे पोचले. तसा रडारडीचा आवाज थांबला. काय झालं रे बाबांनो, गावला का नाही माझा राजा? राणीनं काकुळतीला येत म्हटलं. नाही गावला बघ राणी, तुझं मन आता घट्ट कर. राजा काय आपल्यात परत येणार नाही. बिबट्यानं त्याला पार जंगलात नेला. एवढा येळ राजा जिवंत नाही राहू शकत. आम्ही राजाचं रक्त आणि मांसाचे तुकडे खडकावर पाहिले. गणपानं तर राजाला घेऊन जाताना समक्ष पाहिले. आता राजा काय परत दिसणार नाही बघ येड्यावानी. हनुम्यानं राणीला परिस्थिती समजावून सांगितली. तसा रडारडीचा आवाज पुन्हा वाढला. हनुम्यानं राणीला घडलेल्या घटनेविषयी खोदून खोदून विचारलं. तशी राणी त्याला घडाघडा सांगू लागली. भाऊजी, अहो मी इथं वसरीव झोपले होते आणि माझा राजा तिकडे सापरात झोपला होता. आ, राजा सापरात? म्हणजे ग काय? स्वतः घरात आणि राजा सापरात? वागवा, त्याला सापरात ठेवलंस, मग बिबट्या काय नाही नेणार?
आणि आता आम्हाला दाखवण्यासाठी गळ काढतेस काय? त्या टायमाला तुला कसं कळलं नाही? खुशाला बिचाऱ्याला सापळात ठेवलंस? कासाबाई राणीला दोष देत रागानं बोलली, अगं हाजे इथं रातभर घाण करायचा म्हणून तिकडं सापळात ठेवला होता. राणी डोळं पुसत म्हणाली, अगं काय बायको आहेस का बेताड? असती एखाद्याची वाईट खोड. आता त्यो काय मुद्दाम घाण करत होता? देहधर्म चुकतोय का कोणाला? त्याला हे दुखणं होतं या त्याची काय चुकी? आणि तू बायको आहेस ना त्याची, मग नवऱ्याने केलेली घाण तू नाही सहन करायची, मग काय या गावानं सहन करायची का? राजाचं पोट त्याचा घोटाळा करायचं मान्य आहे आम्हाला, पण म्हणून तू स्वतःच्या नवऱ्याला सापळा झोपायला लावायचं? कासाबाई विजेसारखी तडातडा बोलत होती. अगं हाजे, तू हे काय नवीन रामायण लावले? माझं माझ्या नवऱ्यावर किती प्रेम आहे हे समध्या गावाला माहीत आहे. त्याला आवडत नाही म्हणून मी काम सुधी करू देत नाही. मी स्वतः शेतात राबते आणि नवऱ्याला मोकळं ठेवते, मग मी त्याला सापळात कसं झोपू देईन? हा अगं पण आताच तू म्हणाली ना मी राजाला सापळात ठेवलं होतं म्हणून. वय मी म्हणलं तसं, पण सापळात माझा नवरा राजा नव्हता. राणीने उत्तर दिलं तसा हानम्या पुढं सरसावला. मग कोण होता? आणि तुझ्या नवऱ्याला बिबट्यानं कसं पळवलं मग? भंजाळून जात हानम्यानं विचारलं. हानम्या भाऊजी, अहो बिबट्यानं माझ्या नवऱ्याला नाही पळवलं. मग? आता सारा गाव आवासून बोलला. बिबट्यानं माझ्या बोकडाला बडून नेलं. राणीनं गौप्यस्फोट करत म्हटलं, हा मग तू राजाला पळवलं असं का म्हणत होती? आणि एवढं धाय मुकलून का रडत होतीस? कासाबाईने विचारलं. अगं आजे, माझ्या माहेरावरून आणलेला बोकड होता ना, त्याचं नाव बी राजाच होतं, म्हणून मी राजाला नेलं असं म्हटलं. आणि तो बोकड माझ्या माहेरचा होता म्हणून त्याच्यावर लई जीव होता माझा. आता त्यालाच बिबट्यानं सापळातून नेला म्हणून मी रडत होते. राणीनं आता खरा खुलासा केला. अरे देवा, हा तर मोठा घोटाळा झाला. म्हणजे बिबट्यानं तुझ्या नवऱ्याला नाही तुझ्या बोकडाला नेलं म्हण की येडेवानी. आणि मी मोठमोठ्यानं हसत म्हणाला. मग मागा जर मी तेच तर सांगते. राणीच्या खुलाशानं रडणाऱ्या बाया हसू लागल्या आणि जमलेली सगळी माणसं खादा हसू लागली. अगं ते समज खरं, पण मग तुझा नवरा राजा कुठे? तो अजून कसा दिसला नाही मग? कासाबाईने शंका काढली. ते होय, ते काय आलं? पांगरीला मटण खाऊन आल्यापासून सारखं जाड्याला जायला लागते, मग तासन तास तिकडच समाधी लावून बसत्यात. राणी तोंडाला पदर लावून हसत म्हणाली. राणीच्या बोलण्यासरशी अंगणात जमलेली मंडळी पोट धरधरून हसू लागली आणि हसणाऱ्या लोकांमधून भंजाळलेल्या चेहऱ्यानं राजा हातात पाण्याचं चिणपट घेऊन अंगणात आला.